बालकांड सर्ग 3 पुढे चालू. तसेच शिंक्यावरील दही लोणी खाली पाडून क्रमाने लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नास दिले. स्वयंपाकाने ही गोष्ट माता कौसल्ये सांगितल्यावर ती हसून त्यांना पकडण्यास्तव धावल्या. आईस येताना पाहून ते चौघेही पळून गेले. त्यांच्या मागे धावणारी कौसल्या सुद्धा प्रेमाने श्रमाने पावलोपावली अडखळू लागली. शेवटी तिने श्रीरामांचा हात पकडला. मात्र बालभावानुसार श्रीराम रडू की लागले. मग मातेने त्यांना काहीच केले नाही. घट्ट मिठीत घेऊन आईने त्यांना कुरवाळले. अशा प्रकारे आनंद घन आणि जगास आनंदित करणाऱ्या भगवान श्रीरामांनी मायामय बालरूप धारणाने महाराज दशरथ, माता कौसल्या या दाम्पत्यास आनंदित केले. काही काळ व्यतीत झाल्यावर चारी भाऊ कौमार अवस्था प्राप्त करते झाले. गुरु वसिष्ठांनी त्यांचे उपनयन संस्कार पार पाडले. लीलेस्तव नररूप धारण केलेले सर्व लोकांचे स्वामी असे ते चौघे भाऊ, सर्व विद्यांमध्ये विशारद, सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारे, धनुर्वेद आदी विद्येत पारंगत झाले. चौघा भावातील लक्ष्मण हा सेव्य सेवक भावानेच आदरपूर्वक सदैव रामचंद्रांसोबतच राहत असे. तसेच शत्रुघ्न हा सदैव भरताच्या सेवेत उपस्थित राहत असे. धनुष्य बाण धारण करून श्रीराम लक्ष्मणासोबत घोड्यावर स्वार होऊन मृगयस्तव वनात जात असत. तेथे सर्व सिंह, व्याघ्र अशा श्वापदांना मारून घरी परतल्यावर सर्व शिकार कथा महाराज दशरथांना ऐकवीत असत. प्रातःकाळी उठून स्नान करून माता पित्यास वंदन करून नम्रतापूर्वकच सर्व नगरवासी जनांची कामे करीत. भावांसह भोजना उपरांत मुनिजनाकडून दररोज धर्मशास्त्राचे मर्म ऐकून स्वतःही त्याचे स्पष्टीकरण करीत असत. अशा प्रकारे द्वेषादी विकार रहित आणि षड्विकार रहित असे परमात्मा मनुष्यावतार धारण करून मनुष्य लोकातील आचरणांचे अनुसरण करून सर्व कार्ये पार पाडित असत. पण विचारांती पाहिले तर ते परमात्मा काहीच मात्र करत नव्हतेच की. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादाच्या बालकांड तिसरा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरि ओम तत्सत.